अमरावती एमआयडीसीमध्ये केमिकल फॅक्टरीला भीषण आग. महिला कर्मचाऱ्यांचा जळून मृत्यू. अमरावती येथील बडनेरा रोडवरील एमआयडीसी परिसरात असलेली गोपी इंडस्ट्री या केमिकल थिनर कंपनीत आज सकाळी भीषण स्फोट ब्लास्ट होऊन मोठी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत कंपनीत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा जळून मृत्यू झाला असून आणखी एक महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आज 6 जानेवारी मंगळवार रोजी सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास गोपी इंडस्ट्रीमध्ये अचानक ब्लास्ट झाला. स्फोटानंतर काही क्षणातच आगीने उग्र रूप धारण केले. कंपनीत त्यावेळी 7 महिला कर्मचारी काम करत होत्या. आगीचा वेग इतका प्रचंड होता की एका कर्मचाऱ्याला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव सोनाली सुनील कोडापे असे आहे. त्या वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असून फक्त आठवडाभरापूर्वीच या कंपनीत नोकरीला रुजू झाल्या होत्या. अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या आगीत एका महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली असून तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दीर्घ प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. अमरावतीवरून संजय श्रीवास, विदर्भ टुडे न्यूज.